कोकणातला पावसाळा. काळेभोर ढग आकाशभर पसरलेले, नारळाची झाडं वायासोबत हलताना आणि लाल मातीचा दरवळणारा सुगंध. जणू निसर्ग स्वतःच एक सुंदर गोष्ट सांगतोय. त्या शांत गावात एक छोटंसं कौलारू घर. छपरावर पडणाऱ्या पावसाचा टपटप आवाज, अंगणात तुळशीचं वृंदावन आणि घराच्या आत उबदारपणा, जिथे प्रत्येक क्षण प्रेमाने भरलेला आहे. घरात माया स्वयंपाक करत होती. आज खास कोकणी मच्छीचं कालवण. ताज्या मच्छीला हळद, मीठ लावून ती तयार करत होती. चुलीवर खोबरं, कांदा, लसूण भाजत होते आणि त्या सुगंधाने घरभर जादू पसरली होती. कढईत तेल तापलं. मोहरी टाकताच चुर्र असा आवाज झाला. कढीपत्ता, मसाला आणि उकळणारं कालवण. त्या प्रत्येक क्षणात चव, प्रेम आणि घराचा सुगंध होता. बाहेर पाऊस आता जोरात कोसळत होता. तेवढ्यात दरवाजा उघडला आणि राहुल पूर्ण भिजलेला आत आला. केसांमधून पाणी टपकत होतं, पण चेहऱ्यावर मात्र हसू होतं. कपडे बदलून तो बसला आणि मुलं धावत येऊन त्याला मिठी मारली. बाबा, आज काय झालं माहिते? घरात गप्पा आणि आनंद भरून गेला. थोड्याच वेळात जेवण तयार झालं. गरम भात आणि मच्छीचं कालवण. पहिला घास घेताच राहुल म्हणाला, वा, आज तर खूपच छान झाले. बाहेर पावसाचा आवाज आणि आत समाधान. जेवणानंतर मुलांनी हट्ट केला, बाबा, गोष्ट सांग ना. राहुल हसला आणि गोष्ट सुरू झाली. एका धाडसी मुलाची, जो पावसाशी मैत्री करत होता. हळूहळू मुलांच्या